होतात कधी कधी दादा या गोष्टी, मग नंतर टीम परास्त झाल्यावरती त्या गोष्टी मांडत असते, आधी त्या गोष्टी चर्चा करत नाही. त्यामुळे आधीच काय जे काय असेल डिस्कस करून घ्या तुम्ही. यस, पहिला बॉल. इथे मात्र सुरुवात आहे सामन्याला. बॉल पायावरती जरूर आदळला गेलाय, परंतु इथे पंच सांगतात की हा बॉल लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. केस बॅट कट आहे. पहिल्या बॉलवरती बॅटची इनरेज लागली होती आणि इथे एक धाव, एका धावेने श्री गणेशा केला स्ट्रायकर एंडला महेंद्र भोईर आणि आदित्य पाटील. ही सलामीची जोडी आहे. कॅप्टन तुम्हाला स्ट्रायकर एंडला पाहायला मिळाला. एकीकडे गोलंदाजाचं कॅप्टन आहे इकडपाड्या टीमचं साहिल. इथे जरूर पाहिलं जातंय या बॉलवरती अपील आहे, परंतु पंच सांगतात की नाही आहे. इथे हा बॉल लेग स्टंप सोडून जातोय, त्यामुळे डॉट बॉल आलाय. पहिल्या बॉलवरती महेंद्रची थोडीशी एज लागली होती, तिथे एक धाव पूर्ण केली. या बॉलवरती आदित्य आला स्ट्रायकर एंडला आणि डॉट बॉल आलाय. बिग सपोर्टर आमचे रेवणजी वावेकर खरं तर या स्पर्धेसाठी संपूर्ण बॉल ची व्यवस्था, खरं तर बॉल आम्हाला सुपूर्द करून दिलं, त्यांचं इथं आगमन होतंय. विशेष आभार आहे आणि विशेष स्वागतही आहे त्यांचं. दरम्यान या बॉलवरती 2 धावा आल्यात. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, त्यामुळे इथं बॅटिंग करणारी टीम थोडंसं फोकस करेल की चांगले फटके यायला हवेत. इनफिल्डला क्लिअर करणं ही प्रामुख्याने जबाबदारी असेल पहिल्या षटकामध्ये, कारण की 2 खेळाडू आहेत अगदी बाउंड्री लाईनवरती. तुम्ही पाहिलं तर मिड विकेट आणि लॉंग ऑफला आहे, त्यामुळे बाकी क्षेत्र अगदी इनफिल्डला क्लिअर करायचं आहे. चला, काही गोष्टींची खेळाडूंना अडचण असेल तर आयोजकांशी तुम्ही संपर्क साधा. यस, पुढचा बॉल फुल टॉस, फुल टू वसूल असेल. स्क्वेअर लेगला बॉलला पाठवलं गेलंय आणि आजच्या दिवसातील पहिला चौकार आलाय आदित्य पाटीलच्या बॅटनं. थँक्यू. पहिला चौकार आलाय आदित्यच्या बॅटनं. टोटल आता 7 धावा धावपलक्यावरती 7 आलाय. पुश करो खुश रहो, परंतु इथे रिक्स होती या बॉलला. बॉल हलक्या हाताने ढकललं होतं पॉइंटला. फिल्डर जरूर होतं, परंतु फिल्डर अगदी चतुराई कमी राहिली आणि शेवटचा बॉल आता शिल्लक आहे. पिवनचं पहिलं षटक आहे. सकाळचं आल्हादायक वातावरण, त्यामुळं गोलंदाजाला पोषक हे वातावरण आणि डॉट बॉल आलाय. चांगला बॉल इथे डिलिव्हर केलं. षटक क्रमांक पहिलं समाप्त आहे साहिल गायकरचं. धावा धावपालिकावरती बिनबाद 8. खेळ त्याच्या माध्यमातून सतत राहिलं गेलंय. अगदी केपीसी इनामपुराची स्पर्धा खरं तर या टीमनं गाजवली गेली. चांगला परफॉर्मन्स राहिला गेलाय. त्याच्यानंतर आणि पापडीच्या पाड्या मैदानावरती खरं तर आपल्या स्वप्नातील दुसरी बाईक मंगेश गायकर यांनी पटकावली गेली. सध्याच्या इन्फॉर्म मध्ये असणारा संघ जिशान. हा पहिला बॉल P2 चा दुसरं षटक आणि स्वॅक्स करेंगे हम जिशान तुम्हारा स्वागत हे म्हणत असताना आदित्यने ठोकलाय षटकार.
षटकार आलाय, पहिला षटकार आहे या स्पर्धेचा, या मॅचचा. टोटल धावा आता धावपलकावरती 14 लागतात, बिनबाद 14. ही चांगली सुरुवात आहे मित्र म्हणेल दैसर टीमसाठी. अशी सुरुवात असायला हवी. जिशान पुढचा बॉल, इट्स अ वाईट बॉल अवे फ्रॉम द बॉडी लाईन. हा बॉल इथे डिलिव्हर केला गेला होता या गोलंदाजानं, परंतु लाईन खराब राहिली आणि पंचांनी लगेच दर्शवलं गेलं की हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्राच रन आणि या मॅचचा हा पहिला वाईट बॉल आहे. टोटल 15 धावा धावपलिकावरती. आमचे गुणलेखक राहुलजी बोरजी हे माहिती देत असताना पाटला केला होता या बॉलचा, परंतु हाही बॉल खराब आहे. सलग दुसरा बॉल इथे वाईट बॉल डिलिव्हर करतो गोलंदाज. कारण का त्याचं कारण तसं राहिलं, पहिल्या बॉलवरती षटकार आलाय, त्यामुळे जिशान थोडंसं व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न करतो. लाईनमध्ये थोडासा बदल करताना पाहायला मिळतो, परंतु अजून गाडी रुलावरती येत नाहीये. त्याला वाट व्यवस्थित दिसत नाहीये रस्त्याचे. त्याला चांगला मार्ग आता शोधावा लागेल गोलंदाजी करत असताना. अवेपर्यंत बॉडी लाईन सध्याच्या घडीला प्रामुख्याने ती अस्त्र वापरली जात आहे गोलंदाज म्हणून, परंतु तिथे लाईन जो बेनिफिट आहे गोलंदाजाचा त्या लाईनच्या आतमध्ये बॉल टाकणं गरजेचं होतं आणि लाईन खराब राहिली आहे. अगदी बॉलला पाठवलं गेलंय लॉंगऑफच्या डोक्यावरनं. हा दुसरा षटकार. थँक्यू सो मच. खेळाडू कक्ष एक सूचना असेल तुम्हाला अजून एक, की बॉल जेव्हा बॉडी लाईनच्या पलीकडे जाते तेव्हा आपण धावत जायचं नाहीये. तुम्ही गेलात नाही, परंतु जायचं पण नाहीये, कारण का कधी कधी आपण जातोय बॉल तोच पाहिजे म्हणून. आणि पडद्यावरती पाय देऊ नका, कारण का प्रामुख्याने आता एक म्हणजे एक ती पद्धत आली की लगेच बॉल्स आणण्यासाठी आपणच जातो. तसं जायचं नाही, कारण का प्रोफेशनल क्रिकेट आहे. टेनिस क्रिकेटचा दर्जा कसा उंचावला जाईल याकडे आपण लक्ष केंद्रित करायला हवं. पुढचा बॉल जिशानचा लॉफ्टेड स्ट्रोक आहे, लॉंग ऑनच्या डोक्यावरनं ह्यूज अँड मॅक्सिमम अनदर 6. तीन बॉल 3 षटकार. खरं तर जिशान सैफीवरती हे आक्रमण केलं गेलंय. P2चं हे दुसरं षटक आहे. 28 धावा आता धावपलिकावरती लागतात. जरूर 2 बॉल वाईट टाकले, परंतु जे चांगले बॉल राहिलेत ना त्याच्यावरती प्रहार केलाय फलंदाज आदित्य पाटीलनं. पाटील म्हटलं तर नॉट अ जस्ट नेम, इज अ ब्रँड. चला दुसरा बॉल घ्यायचा लगेच. चेकआउट केलेला बॉल आहे, त्यामुळं तो बॉल येण्याची वाट पाहू नका. नवीन बॉल लगेच घ्यायचा आहे, कारण का 2 बॉल आपण चेक करून गेलेत, त्यामुळं थांबायचं नाहीये, वेळ जास्त खर्च करायचा नाहीये. जसा मॅच बॉल मिळेल तसं तुम्हाला आतमध्ये त्याची पूर्तता केली जाईल. 28 धावा धावपटलावरती हे षटक चांगलं सध्याच्या घडीला दैसर टीमच्या बाजूने झुकताना पाहायला मिळतो. जिशान सैफी हा गोलंदाज आहे. आतापर्यंत थोडंसं महाग P2च्या षटकामध्ये करताना पाहायला मिळतोय. हा चौथा बॉल डिलिव्हर केला जाईल जिशानकडनं. बॉलला खाली ठेवलं गेलं, बॉलला डेट केलं, खाली ठेवलं गेलं. सबमरीन डिलिव्हरी दरम्यान या बॉलला टाकलं गेलं. त्याचं कारण राहिलं की गोलंदाजानं आपला मार्ग बदलला गेलाय. पंचाच्या डाव्या एसटीकडनं आतापर्यंत बॉल टाकत होता, आता उजव्या बाजूने टाकायला गेला आणि तो मार्ग आता सुरळीत आहे, कारण का त्या राऊंड डम ॲक्शननं इथे समोरच्या असणाऱ्या फलंदाजाला थोडासा चकवा देतो गोलंदाज. लेट कॅट ड्राईव्ह भरपूर चांगला आहे. बॉल चालला डीप गलीच्या पलीकडे, हा खणखणीत चौकार येतोय. आता 32 धावा धावपलिकावरती. आता शेवटचा बॉल शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये अशी तुफान फटकेबाजी करायलाच हवी होती, कारण पहिलं षटक साहिल गायकरचं उत्तम राहिलं होतं, फक्त 8 धावा. आणि जिशान सैफी जसा आला
त्याच्यावरती आक्रमण. यस, आणि इथे या शेवटच्या बॉलवरती एक धाव जरूर पूर्ण होईल. खरं तर आज प्रमुख पाहुणे म्हणून महागुरु अर्थात MD गडगे सरांचं इथं आगमन होईल आज. आणि दानसर म्हटलं तर त्यांचं माहेर गरज आहे, म्हणजे दुसरं निवासस्थान आहे त्यांचं. आणि आज या स्पर्धेसाठी एक प्रमुख पाहुणे म्हणून त्यांची उपस्थिती लाभली जाईल. त्यांचे वेलकम आहे. टोटल या षटकामध्ये 25 आल्यात आणि सांघिक कोट्यामध्ये 33 धावा लागल्यात. बिनबाद आहे. ही चांगली सुरुवात आहे दहिसर टीमसाठी. गावदेवी क्रिकेट संघ दहिसर, खरं तर हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. गोलंदाज साहिल गायकर आपल्या सेकंड स्पेल मध्ये तुम्हाला पाहायला मिळतो, ज्यानं पहिलं षटक 8 धावांचं अटळलं होतं. आणि साई राजे सरांचं इथं आगमन होतंय. राजा म्हटलं तर थोडंसं उशिरानच येतात ते. लाफ्टर स्ट्रोक आहे, मिड विकेटला खेळाडू आहे, अंदाज चुकलाय, झेल सोडला गेलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे गेलाय खरा. आणि पंचांचा सिग्नल इशारा येतोय, इट्स 6. 6 धावा. बॉल सध्याच्या घडीला 36 आणि टोटल आता 39 धावा. सन्मान दिला या बॉलला. अगदी बॉल तेवढाच चांगला होता आणि एक धाव या बॉलवरती पाहायला मिळेल. सामना क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल उत्तर शिव बनाम खुटारी. इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत, याची आपण दक्षता घ्या. आमचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असला, तो आपण लाईव्ह वरती सामना पाहत असेल तर इनिंग ब्रेक्स मध्ये आपण टॉस करणार आहोत. आणि तो सामना समाप्त झाला की लगेच तिसरा सामना 2 विजेत्या संघामध्ये खेळवला जाईल. पुढचा बॉल साहिलचा दरम्यान महेंद्रसाठी होता, परंतु हा वाईट बॉल आहे. 100 रन या बॉलवरती आले. टोटल आता 40 प्लस धावा तुम्हाला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 41 बिनबाद आहे. त्याहून अधिक चांगली गोष्ट आहे की बिनबाद. खूप सुंदर फटका आहे. बॉल लॉंग लेगच्या पलीकडे एका टप्प्यानं हा दुसरा चौकार आलाय. थँक्यू सो मच. बस साई राजे मैदानावरती आलेत आणि छत्रपती शिवरायांचं गाणं इथे वाजलं झालं. चौकार आलाय. दरम्यान हा डॉट बॉल आलाय. साहिल गायकर हा दुसरा षटक इथे आदळतो आतापर्यंत. त्याच्या ओव्हरमध्ये हा दुसरा चौकार आपण पाहिला गेला. एक षटकारी आलाय त्याच्या ओव्हरमध्ये. आता इथे टोटल 12 धावा आल्यात आणि अजून 2 बॉल आहेत या षटकातील. पॅचच्या आतली केडा मंगेश आहेत यष्टीरक्षक, परंतु इथे बॉलला अडवू शकलं नाही आणि 2 धावा इथे मात्र पाहायला मिळतील. एकच धाव आहे या बॉलवरती, सिंगल आली. दरम्यान धावपलकावरती 46. शेवटचा बॉल शिल्लक आहे. एकाच चांगला फटका चौकारानं अर्धशतक सांगी कोट्याचं पूर्ण होईल का 18 बॉलमध्ये. समोर आदित्य आहे, त्यामुळं तो चांगल्या फॉर्ममध्ये सध्याच्या घडीला धावा त्याने बनवल्या गेल्यात. 12 बॉल 37. पहिल्या मॅच मध्ये अर्धशतके खेळीच्या जवळपास आलाय आदित्य पाटील. सन्मान दिला, हलक्या तर पुश केला. बॉल चाललाय स्क्वेअर लेगच्या रिजनला. एक धाव पूर्ण, दुसरीचा प्रयत्न रिक्स आहे आणि 2 धावा इथे मात्र पूर्ण होतात. 2च्या मदतीनं धावपलिकावरती लागले जातात. ते 48. षटक क्रमांक 3 इथे समाप्त आहे. बिनबाद 48.
समाप्त झाले. 48 धावा धावपलिकावरती लागल्यात. नवीन गोलंदाज स्नेहंकित आलाय. स्नेहंकित रुपेकर हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो. 4थ्या षटकामध्ये व्यक्तिगत पहिलं आहे. सांघिक कोट्यातील हे 4थं षटक. 48 धावा धावपटलावरती बिनबाद चांगली सुरुवात आहे. सकाळचं आल्हादायक वातावरण असं वाटलं होतं की गोलंदाजी ते पोषक राहिले जाईल. त्या अनुषंगाने पहिलं षटक साहिलचं चांगलं होतं, परंतु जिशान सैफीचं षटक मागणं राहिलं आणि तिथून मात्र ही गाडी सुसाट निघाली. पहिला बॉल लोअर फुलटस होता, डाऊन द ग्राउंड राहिला मिड विकेटला. तिथे एक धाव या बॉलवरती. महेंद्र होतं स्ट्रायकर एंडला. 49 धावा. दरम्यान सदाशिवजी पोरजी साहेबांचं इथं मंचावरती आगमन होतंय. आपलंही सरस स्वागत आहे. स्वागतम स्वागतम. स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस, अंतिम दिवस हे आहे आणि सकाळचं सत्र पाहुण्यांची मांदी आली तुम्हाला पाहायला मिळते. आणि पहिला सामना काय अतिशय रंगतदार. असं वाटलं होतं की गोलंदाजी इथे हवी होईल या मॅच मध्ये, परंतु तसं घडलं नाहीये. जसा जिशान सैफी आला ना तसा अगदी आदित्य तुटून पडला या गोलंदाजावरती. आणि आता धावा 49 लागले गेल्यात. बॉलचा विचार केला तर 19 बॉल. लॉफ्ट स्ट्रोक आहे. उंची जास्त आणि लांबी मिळेल याही बॉलवरती. जिशान होता तिकडे, परंतु त्याच्या मस्तकावरती दस्तक देणारा हा बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. षटकार. करतो आणि सांघिक कोठ्यामध्ये इथे धावा 55, म्हणजे संघाचा अर्धशतक आता या बॉलवरती 20व्या बॉलवरती लागलं गेलंय. आणि आता आदित्य पाटील जो 45 धावेवरती सध्याच्या घडीला खेळतोय, पुढच्या बॉलवरती त्याचंही अर्धशतक लागलं जाईल का. 5 षटकार 2 चौकार. आणि या स्पर्धेत कालच्या दिवसामध्ये आपण अर्धशतक नाही पाहिलंय. आज सकाळच्या सत्रामध्ये हा फलंदाज अर्धशतक लावेल का, परंतु अजून वाट पाहिली जाईल. अजून वाट पाहावी लागेल, कारण का हा बॉल चांगला होता. कुठल्याही स्पॉटवरनं बॉलला खाली टेकअप केला, अगदी डॉट बॉल आलाय. स्नेहंकित रुपेकर हा गोलंदाज आहे. आणि या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की सकाळच्या सत्रामध्ये धावा बनतात, संध्याकाळच्या सत्रामध्ये धावा बनत नाही. त्यामुळे आता तो बेनिफिट फलंदाजाकडे आहे. पुढचा बॉल स्नेहंकितचा. लॉफ्ट स्ट्रोक आहे. विशेषचं क्षेत्र निवडला आणि बॉल बॉडी लाईनच्या पलीकडे. आणि या पहिला खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो, त्याचं नाव आहे आदित्य पाटील, दैसर संघाचा, ज्यानं अर्धशतक कंप्लीट केलाय. खूप चांगली बॅटिंग राहिली आहे या मॅच मध्ये. बॉल आणि 51 धावा. काय बॅटिंगचा क्लास दाखवला जातोय. सकाळचं सत्र असं वाटलं होतं की गोलंदाजी, परंतु नाही, इथे फलंदाजी चांगली आहे. आणि प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारलंय. जेव्हा षटकार आपण पाहिला गेला, उत्तुंग असा षटकार होता. आणि या ओव्हरमध्ये हा दुसरा षटकार आहे. खूप चांगली बॅटिंग आहे. टॉपेज बॉल अडवला जाईल, बॉलला अडवलं जाईल. मंगेश होतं, मंगेश हातावरनं बॉल पुढे सरकला गेलाय. इथे विकेट्स नाहीये. सन्माननीय बंडूजी गोंधळी खरं तर स्वर्गीय रामदास काळूराम गोंधळे यांच्या स्मरणार्थ गोलंदाज फलंदाज आणि क्षेत्ररक्षणासाठी जे कूलर आहे ते आम्हाला सन्माननीय बंडूजी रामदास गोंधळी यांनी आम्हाला सुपूर्द करून दिले. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपलंही सहर्ष स्वागत आहे. आणि दानसर गावचे जे वरिष्ठ मंडळी जे कोणी समोर बसले त्यांना विनंती आहे की आपण इकडे मंचावरती यायचं आहे. आपलंही सहर्ष स्वागत आहे. पहिला विकेट मैदानाच्या बाहेर महेंद्र पाटील, रनआउटची विकेट आहे ती. आणि तन्मय भोईर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. चौथं षटक मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावपलिकावरती आता लागल्या गेल्यात 62. आणि पहिल्या विकेटसाठी मोठी भागीदारी याही मॅच मध्ये पाहायला मिळाली. 62 धाव्यांची भागीदारी. आणि त्यातल्या त्यात फलंदाज आदित्य पाटील अगदी 52 धावेवरती खेळतोय. तन्मय भोईर स्ट्रायकर एंडला. मैदानाच्या आतमध्ये आल्या पहिल्याच बॉलला उडवलाय
बाउंड्री लाईनच्या पलीकडे हा खणखणीत षटकार, हा दुसरा पहिला फलंदाज या मॅच मध्ये पाहायला मिळतो ज्यानं षटकारानं आपल्या डावाची सुरुवात केली. आपण पाहिलं त्या षटकामध्ये 20 धावा टोटल धावा, धावपालिकावरती 68 लागल्यात. एक फलंदाज बाद आहे. 62 धाव्यांची पहिल्या विकेटसाठी भागीदारी पाहिली. एक रनआउटची विकेट महेंद्र भोईर. आता शेवटचे षटक शिल्लक आहे. चला पाण्याची पूर्तता करायची. पहिलं षटक साहिल गायकरचं अतिशय चांगलं होतं. 8 धावा होत्या. त्या षटकामध्ये विकेट जरूर नाही मिळाली, परंतु इकॉनॉमिकल षटक. त्याच्यानंतर जिशान आला, तिथनं मात्र धाव्यांची गती वाढवली गेली. अगदी 25 धावा त्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. परत एकदा साहिल गायकर आले, त्यानं थोडासा अंकुश लावण्याचा प्रयत्न केला. तिथेही 15 धावा खाल्ल्यात त्या गोलंदाजानं. विकेट नाही मिळाली. स्नेहंकित रुपेकर आला, त्यानं 20 धावा खर्च केल्यात आणि तिथं सांघिक यश मिळालं गेलं. महेंद्र भोईरला बाद केलं. त्याच्यानंतर तन्मय जो आला, त्यानं पहिल्या बॉलवरती षटकार ठोकलाय. त्यामुळे आता स्ट्रायकर एंडला तुम्हाला आदित्य पाटील जरूर पाहायला मिळेल, जो सध्याच्या घडीला 52 धावेवरती खेळतोय. या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक कोणाच्या नावावरती, तर आदित्य पाटील दैसरगावचा सितारा ॲज अ ओपनर मैदानाच्या आतमध्ये आला आणि सकाळच्या सत्रामध्ये दमदार बॅटिंग त्याने साकारली गेली. नवीन गोलंदाज डेथ ओव्हर स्पेशलिस्ट सतीश रुपेकर, व्यक्तिगत पहिलं आहे आणि सांघिक कोट्यातील 5वं षटक. आदित्य स्ट्रायकर एंडला व्ही शेपचं क्षेत्र निवडलाय आणि मिस फिल्डिंग आहे. स्नेहंकित होते तिकडे आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. पहिला बॉल वरती चौकार. चौकाराच्या मदतीनं टोटल आता 72 धावा. सतीश रुपेकर ड्राईव्ह केलाय, डी पेक्षा कव्हर बॉल आहे, फिल्डर आहे तिकडे. दुसरीचा प्रयत्न, रनआउट साठी रिक्स आहे आणि इथे फलंदाज बाद आहे. फलंदाज तन्मय भोईरला इथे परतावा लागेल. दुसरी धावेचा प्रयत्न रिक्स होते आणि एक्झॅक्ट इथे घडलं गेलंय. फलंदाजाला परतावा लागते. 73 धावा धावपटलावरती आणि दुसरा गडी गारद आहे. अगदी मैदानाच्या आतमध्ये सुद्धा आदित्य पाटीलची बॅट आता चमकली जाते. 20 बॉलमध्ये 63 धावा त्याने बनवल्या स्वतःच्या आणि सांघिक कोठ्यामध्ये आता 79 धावा. अजून 3 बॉल शिल्लक आहेत. अगदी प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण केले जाते. फुलटॉस, अनादार, बिग हिट, बॉल आउट ऑफ द पार्क, परंतु इथे चौकार आला या बॉलवरती. की बाउंड्री लाईनवरती असणाऱ्या खेळाडूंना अगदी आजूबाजूला सरकायला वेळ मिळत नाही. त्यांना माहिती आहे की फटका एवढा स्ट्रॉंग आहे की तिथे चौकार षटकारच असेल, त्यामुळे तेही स्तब्धच उभे राहतात. फटकेबाजी एवढी चांगली आहे. शॉट सिलेक्शन भरपूर चांगलं आहे सकाळच्या सत्रामध्ये आणि प्रत्येक गोलंदाजावरती आक्रमण आहे. अनदर बिग हिट आहे. बॉल आउट ऑफ द पार्क चाललाय. अगदी साहिल गायकर होते, पाहतच राहिले या बॉलवरती. हा षटकार पाहायला मिळतोय.
या स्पर्धेतील सर्वाधिक धावसंख्या याच मॅच मध्ये बनते, कारण का 89 धावा धावपटलावरती. शेवटचा बॉल आहे. व्हॉट अ स्ट्रोक. काय शेवट केला या इनिंगचा, या डावाचा. आदित्य पाटील अगदी तुफान फटकेबाजी. शेवटच्या बॉलवरती षटकार आलाय. टोटल धावा धाव फलकावरती 95, 55 धावा. आणि आदित्य पाटील 79 धावेवरती नाबाद राहिलाय. काय तुफान फटकेबाजी राहिली आहे. पहिलं सत्र समाप्त झालंय आणि 55 धावा धावफलकावरती दहिसर संघानं जोडल्या गेल्यात. आता सेकंड सत्रामध्ये 96 धाव्यांचं लक्ष आहे इकडपाड्या टीम्स. सन्माननीय आशिषजी वावेकर यांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. आपले सहर्ष स्वागत आहे. 9 षटकार आणि 4 चौकार याच्या मदतीनं अगदी धावा बनवल्या गेल्या, त्या म्हणजे 79. 79 धाव्यांचं ही खेळी आपण पाहिली गेली. पहिलं सत्र समाप्त झालंय. दहिसर संघ 95 बनवलंय. 96 धाव्यांचं इकडपाड्या टीमसाठी लक्ष दिले गेलंय आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अगदी 27 धावा कुठून काढल्यात. दुसऱ्या सत्राला जसं सुरुवात होईल तसं साईराजे सरांचा आवाज तुम्हाला मायक्रोफोन ते ऐकायला मिळेल. तर दुसरा सामना उत्तर शिव बनाम खुटारी. दोन्ही टीमचे कॅप्टन्स आपण टॉस साठी यायचं. दोन्ही संघनायकाला विनंती करतो टॉससाठी आपण लगेच यायचं आहे, कारण पहिला चेंडू पडण्या अगोदर एखादा संघनायक आला तर त्या संघाला मात्र टॉस विन दिला जाईल. पहा आदरणीय सन्माननीय आमचे संतोषदादा पोरजी यांचं व्यासपीठाकडे आगमन होत असताना त्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मॅचचा आनंद घेत असताना आमचे रेवणदादा वावेकर देखील मॅचचा आनंद घेतात. इक्बाल शेख आणि रेवणदादा यांच्या माध्यमातून स्पर्धेसाठी संपूर्ण चेंडूंची व्यवस्था करण्यात आली. आशिषजी वावेकर देखील आहेत. उमेशजी माळी देखील आहेत. सदाशिव पोरजी, कालूराम शेठ पोरजी, गणेशजी पोरजी, रुपेश दादा गोंधळी, गुरुनाथ शेठ वावेकर या संपूर्ण मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत. माजी सरपंच स्पर्धेची जबाबदारी नीलदादा यांच्या खांद्यावरती. या संतोषदादा पोरजी स्वागत आहे आपलं. चला टॉस साठी आपण चैतन्येश्वर खुटारी संघ आणि उत्तर शिव. पहिला चेंडू पडण्या अगोदर दोन्ही संघनायकांना येणं इथे गरजेचं राहील. एखादा संघनायक या ठिकाणी उपस्थित असला तर त्या संघाला मात्र टॉस विन दिला जाईल. आम्ही येऊ काय झालं येऊ आन्सरला या बंद करू लागला ते सांग. आम्ही पण येऊ सांग. अरे मग बॅटर ना दुसरा कोणला देशील तू.
योगेशचा वरळीमध्ये बी बॉल आहे. किती आलं नाही आलं तर. त्याला माहिती हे त्यांनी की वाईट केलं कोणतं. चल टॉस करूया आपण. रेवणजी वावेकर या साहेबांना विनंती करी आपल्या शुभ असते इथे आपण नाणेफेकी संपन्न करू. पहिल्या चेंडूवरती धडाका पाहिला, जबरदस्त धडाका. मंगेश गायकरच्या बॅट्स मधून येतोय अखनकणी चौकार. धावसंख्येचा उच्चांक आहे 96 धावा बनवायच्या आहेत. 5 षटकामध्ये 95 बनवल्या. दहीसर सांगा ना. पुन्हा एकदा चांगला तडाखा दीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षक आहेत ते धावा बनल्या जातील का, कारण धावसंख्या उच्चांक आहे. दोन्ही फलंदाज जर पॉवर प्लेमध्ये चांगली पॉवरफुल फलंदाजी राहिली तर धावा बनू शकतात. चला चैतन्येश्वर कुठारी संघाने इथे नाणेफेकी जिंकली. अभिनंदन. गोलंदाज तयार. इथे गोलंदाज पाहतो सुमित. हो ड्राईव्ह करतात. दीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. क्षेत्ररक्षक येतील, वागतील, उचलतील, फेकतील. तत्पूर्वी एकच धाव. एका धावच्या बरोबरीने संघ पुढे ठेपतो. धाव पुस्तकावरती एकूण धावसंख्या 6. 90 धावा अद्याप देखील बनवायच्या आहेत. सुमित भोईर गोलंदाजीसाठी तयार. 5 षटकांचे मॅच. 3 चेंडूमध्ये 6 धावा झाल्यात. गोलंदाजी मागवरती गोलंदाज तयार. समोर फलंदाज मंगेश गायकर. हो पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात. डीप एक्स्ट्रा कव्हर मधून क्षेत्ररक्षक घेतील, बनतील दर्शक. चेंडू चालला सीमा पार, खणखणी चौकार. हा चौकाराच्या बरोबरीने संघटन पुढे ठेपतो. धाव पुस्तकावरती एकूण धावा पाहिल्यात 10 धावा आहेत. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता. शेवटचा बॉल 11 धावा आहेत. जवळपास 20ची सरासरीने फलंदाजी व्हायला हवी. 19.20 अशी सरासरी आहे प्रत्येक षटकामध्ये. गोलंदाज तयार. अंतिम चेंडू. हो बॅटची कडा. चांगली गोलंदाजी. सुमित. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या. धाव पुस्तकावरती 1/11 11 धावा. टीम एकटपाडा. डेकोरेटर्स या ठिकाणी येत आहेत. अमीरजी आपलं मनापासून स्वागत. हाफ सेंचुरी. 50 धावा प्लस केल्या त्याने. 79 धाव्यांची काय झुंजार केली तोचा खेळाडू. हो बॅक टू द बॉलर. आजचा दिवस आहे. मंगेशला परतावं लागेल. गोलंदाज आदित्यचा आज दिवस आहे मित्रांनो. काय खेळलाय. जबरदस्त गोलंदाजी. मॅग्निफिकेशन फलंदाजी पाहिली. फलंदाज बाद. बिग विकेट मैदानाच्या बाहेर. मंगेश गायकर.
जिशान स्प्रे हवाय. फर्स्ट किट नाही आहे, आणायला गेल्यात. आदित्य पाटील पहिल्या चेंडूवरती पहिलाच फलंदाज बाज. तुषार राईंजे अपकमिंग स्टार आहेत डान्सर संघाचे. हो हो, ग्रेट बॉलिंग, जबरदस्त गोलंदाजी, वेदकता भरपूर चांगली. आदित्य पाटील गोलंदाज तयार. हो हो, स्लोवर मध्ये दांडी गोल जिशानला परतावं लागेल. काय आजचा दिवस, संपूर्ण आजचा दिवस भरपूर चांगला दिवस आहे आदित्यसाठी. फलंदाजीमध्ये आपण पाहिले 79 धावा पाहिल्यात आणि गोलंदाजी करत असताना आता इथे 2 सफलता. क्या बात आहे. आदरणीय नरेशजी पोरजी यांची भरपूर मेहनत आहे या मैदानामध्ये. पाहिले तर त्यांना विनंती करी या व्यासपीठावरती पुन्हा एकदा डॉट बॉल. क्या बात आहे, जबरदस्त मॅग्निफिकेशन गोलंदाजी. काल स्पर्धेमध्ये मेडनवर आपण पाहिली, काल 2 मेडनवर पाहिल्या. परंतु पाहूया आजचा दिवस मी बनेन आदित्यचा भरपूर चांगला आहे. 4 चेंडू इथे डॉट 2 सफलता. सुरेखला जवाब, जबरदस्त गोलंदाजी. फटका पासला, क्षेत्ररक्षक दूर वर्ण येतील. ओहो, झेल सुटला. अवघड होता झेल, झेल सुटलाय. एकच धाव मिळेल, एका धावच्या बरोबरीने संघाचा पुढे टेपलाय 12 धावसंख्या. शेवटचा बॉल. अंतिम चेंडू टॅप करतात, सन्मान देतात चेंडूवरती. ओ क्या बात है, क्षेत्ररक्षक होते सुमित. क्या बात है, अगदी गोटी निशाणा पाहिला. जबरदस्त जबरदस्त फलंदाज बाद. $40+ मध्ये देखील रायगड प्रीमियर लीग मध्ये पाहिलं तर आज किशोरदादाची बॅटिंग भरपूर चांगली झाली. त्या ठिकाणी 70 ते 80+ रन्स आहेत. परंतु स्पर्धेची जबाबदारी आहे ते कारणास्तव ते आज खेळण्यासाठी जाणार नाही आहेत. 1-2 मॅच झाले ते सिरीजसाठी तिथे बाईक आहे, बाईक मिळू शकते, परंतु स्पर्धेची जबाबदारी आपल्या खांद्यावरती आहे. जयेश येतात
जयेश भोईर. मोठे फटके ठोकावे लागतील, ती क्षमता आहे साहिलमध्ये. फटका चांगला इनसाइड आउट मध्ये केला. चेंडू चाललाय सरळ डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री रेषे बाहेर. खणखणीत चौकार. गोलंदाज तयार. षटकातील पुढील चेंडू पुन्हा एकदा समोरच्या दिशेनं. हो क्षेत्ररक्षण भरपूर चांगलं आपण पाहिलं. एफर्ट्स देतात टीमसाठी. सुमित काय जबरदस्त क्षेत्ररक्षण. सिंगल झाली या चेंडूवरती. 17 धावा आहेत. पल्ला भरपूर मोठा आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक आता साहिल आपल्या जवळ ठेवणं गरजेचं राहील, कारण 96 धावा म्हटलं तर भरपूर आहेत. आणि त्या 96 धावाचा पिछा करण्यासाठी तुम्हाला इथे मात्र गोलंदाजांना दिवसात तारे दाखवणं गरजेचं राहील. पण इतकं सोपी गोष्ट नाही आहे. गोलंदाज देखील तेवढे ताकदीवान आहेत. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक डीप एक्स्ट्रा कव्हरला. हो मिस फील्ड होत आहे. चौकार जातो. नशिबाचा चौकार. किती झाले धावा? 21 धावा आहेत पुस्तकावरती. 3 चेंडू झालेत. गोलंदाज तयार. पुन्हा एकदा ड्राईव्ह करतात डीप लॉंग ऑफ मध्ये. सुरेख क्षेत्ररक्षण. एकच धाव. क्विक सिंगल. सिंगल झाले. 22 धावा पुस्तकावरती. 96 धावाचा पिछा करत असताना टीम एकाडपाडा GCC 11 एकाडपाडा अडचणीमध्ये. वेग होता. चेंडूने बॅटचा संपर्क घेतला. शरीराचा वेध घेतला चेंडूनं. काय गोलंदाजी. शेवटचा बॉल आहे. गोलंदाजी करत असताना जयेश भोईरला आपण पाहतोय. लाजवाब गोलंदाजी. अंतिम चेंडू. 96 धाव्यांचा पिछा करत असताना साहिल. फुलटॉस होता. चेंडू चालू आहे सरळ बाउंड्री रेषेच्या बाहेर जातोय. एवन कॉलनीचा ग्रेट षटकार. वन्स अगेन आदित्य पाटील. जबरदस्त खेळ. 79 धावा त्यांच्या बॅट्समधून पाहिल्या. गोलंदाजी देखील पॉवरफुल. फुलर लाईनचा चेंडू. एकच धाव. कारण आता जास्तीत जास्त स्ट्राईक आता मात्र साहिल आपल्या जवळ ठेवण्याचा प्रयत्न करतील. धावसंख्या पाहिली धाव पुस्तकावरती 29 धावा. स्लोवर परंतु चेंडूला पाठवलाय क्षेत्ररक्षक. हो चेंडू चालला सीमा पार. नशिबाचा हा षटकार. चांगला खेळ. इथे मात्र एकटा खिंड लढवतोय. का बात आहे. बॅटच्या स्लॉट मध्ये येतोय. चेंडूला पाठवलाय सर फ्लॉट मध्ये. दमदार शानदार रुबाबदार षट. तीन चेंडूवरती 3 षटकार ठोकल्यात साहिल. आहे क्षमता आहे या फलंदाजामध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त लाजवाब पारदर्शक चेंडू चाललाय सरळ पॅव्हलिंग कक्षामध्ये. षटकार.
क्या बात आहे, जबरदस्त खेळ इथे साकारत असताना 47 धावा धाव पुस्तकावरती 12 चेंडू आणि 39 वरती खेळत असताना खेळाडू साहिलला आपण पाहतोय. साहिल गायकर, काय जबरदस्त फलंदाजी. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला गॅप मध्ये, इथे गॅप भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4 रनाने चौकाराच्या बरोबरीनं GCC 11 एकटपाडा संघाच्या 50 धावा कंप्लीट, 51 धावसंख्या धाव पुस्तकावरती. हे 40 धावसंख्येवरती खेळत असताना खेळाडू आपण पाहतो साहिल. पुन्हा एकदा समोरच्या दिशेने सापला रसलाय फलंदाज बाद साहिल. षटकाची झाली सांगता. जोरदार टाळ्या साहिलसाठी मित्रांनो. खूप चांगला खेळ झाला त्यांच्या बॅट्स मधून. 43 धावांची एक जबरदस्त इनिंग आपण पाहिली. चला क्षेत्ररक्षण सजवा आपण. धन्यवाद इथे. चला चैतन्येश्वर कुठारी टीम आता आपण सज्ज राहा. वॉर्म अप करा. आमचे प्रभाकर गायकर साहेब देखील मॅचचा आनंद घेत असतील. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पण स्वप्नातील कार तुम्हाला साकारायची असेल तर नक्कीच आमच्या टोयोटा शोरूमला आपण जरूर व्हिजिट द्या. तुम्हाला तिथे 0 डाऊन पेमेंटवरती कार तुम्ही घेऊ शकता मित्रांनो. काही डॉक्युमेंट्स असतील ते इक्वेशन असतील ते क्लिअर करा. अगदी आमच्या कॉम्बॉक्सच्या लेफ्ट साईडनं त्यांचा शोरूम आपण या ठिकाणी पाहतोय. पहिलाच बॉल, भरपूर मोठा लक्ष, फुल टॉस होता. ताकदीचा प्रचंड वापर. चेंडू पाठवलाय प्लॉट मध्ये 6 धावांसाठी. षटकार. क्या बात आहे. माहितीचा महासागर आणि महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतो हिंट ऑफ इट द कॉम्प्युटर. क्या बात आहे महागुरु. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. आज एकदम महागुरूची आमदार लोक आहे. कॅमेरामॅन फोकस करो. महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक मित्रांनो, आमचे महागुरु, माहितीचा महासागर. क्या बात आहे. महागुरु आपलं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. महागुरु आपलं मनापासून हार्दिक स्वागत. महाराष्ट्रातील नंबर 1 निवेदक गणपती बाप्पा मोरया. आज सध्या त्यांचा फेमस डायलॉग आणि खऱ्या अर्थाने पहिलाच शब्द त्यांचा असतो गणपती बाप्पा मोरया. हो, पार्ट टाइम गोलंदाज आहे या. हरकत नाही, असंच पाहिजे. ज्यावेळी तुम्हाला जास्तीत जास्त धावा असतात त्यावेळी गोलंदाजाला तुम्ही संधी देताय. भरपूर चांगली गोष्ट आहे मित्रांनो. त्याचा कॉन्फिडन्स लेवल वाढत जातो. क्या बात आहे. डॉली. न्यू बॅट्समन डावखुऱ्या त्याचा फलंदाज
हो चांगला चेंडू फसवा चेंडू फेकतायत अण्णा आमचे अण्णा या ठिकाणी येत आहेत अण्णा स्वागत आहे आपलं अण्णा भाऊ साठे अजून एक नाव आहे त्यांचं चांगलंच अण्णांचं नाव क्या बात आहे फिरकीचा जादूगार आहे गोलंदाज प्रेम पाटील त्याला कुठाले कोण शेवटचा बॉल चला खुटारी टीम आपण आता सज्ज राहायचे उत्तर शिवसंघ चला खेळाडू कक्षामध्ये तुमची फलंदाजी आहे फुल टॉस चेंडू कॅच पकडली असती भावेश हातातून झेल निसटतोय चला दणदणीत विजय प्रस्थापित केला संघ दहिसर मॅन ऑफ द मॅच नो डाऊट त्याने धावसंख्येचा पाऊस पाडला 79 आणि गोलंदाजी करत असताना 3 विकेट क्या बात आहे आदित्य डरतो मॅन ऑफ द मॅचचा हिरो थँक्स साईराजा आता जी लढत झाली त्यामध्ये दैसरी क्रिकेट संघाने प्रतिस्पर्धा क्रिकेट संघावर मात करत दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांचा मी गणेश्वर क्रिकेट संघाच्या वतीने जय वागेश्वर क्रिकेट संघ धानसर गणेश्वर चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून विजेता क्रिकेट